नमस्कार. अवधूतांनी सांगितलेल्या गुरूंमध्ये आपण आज 12वा गुरु बघणार आहोत आणि तो म्हणजे भ्रमर. प्रत्येक सृष्टीतनं आणि प्रत्येक गोष्टीतनं काही ना काहीतरी आपल्याला अतिशय हृदयाला स्पर्श करून जाईल असं तत्वज्ञान मिळत असतं आणि म्हणून अवधूतांनी हे सगळे निसर्गाचे गुरु एवढ्याकरता केलेले आहेत की आपण आजूबाजूला बघितलं तर आपल्याला कितीतरी गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत. आणि म्हणून अवधूतांनी आता जो गुरु केलेला आहे 12वा तो आहे भ्रमर. आणि तो भ्रमर म्हणजे कसा आहे की तो फुलांमध्ये फुलातला सुगंध, फुलातला जो रस आहे तो चाखून घेत असतो. तो त्या फुलाला चोरगाळत नाही पण त्याच्या आतमधला जो सुगंध आहे तो नेहमी घेत असतो. वेगवेगळ्या फुलांवर बसतो तो. या निसर्गामध्ये आता खूप फुलं आलेली आहेत आणि आपल्याला ते दिसेल की वेगवेगळ्या फुलांमध्ये बसतो, वेगवेगळ्या फुलांमधनं तो रस चाखून घेत असतो पण संग्रह करत नाही. अवधूतांनी एक दृश्य पाहिलं आणि अवधूतांनी आपल्याला सांगितलं की एकदा एक भ्रमर एका कमळामध्ये सुगंध घेण्याकरता त्या कमलिनीमध्ये गेला, आणखीन अडकून बसला की त्याला इतकी आसक्ती वाढली की ते कमळ जे होतं ते सूर्यकमळ होतं, ते रात्री मिटणार आणि सकाळी उमलणार असं होतं. एकदा त्यांनी रसाचा त्याला इतका आसक्ती लागली की तो त्याच्यामध्ये ते रस स्वाद घेत राहिला आणि त्या सुगंधामध्ये तो अडकला आणि ते कमळ मिटलं तरी तो त्याच्यातनं खरं बाहेर पडू शकला असता तो, कारण एका दोन लाकडांच्या मध्ये सुद्धा भ्रमर असला तर ते लाकूड सुद्धा तो पोखरून काढतो. इतकी सद्बुद्धी त्याला आहे तरी तो त्याच्यातनं त्या कमलिनीला दुखवायला नको म्हणून त्यातनं बाहेर पडला नाही. आणि मग त्याला वाटलं की आपण सकाळी यातनं बाहेर पडू, पण रात्रीच एक हत्ती तिथे पाणी प्यायला आला आणि त्यांनी कमळ ते उखडून टाकलं. म्हणजे त्याच्या जीवनाचा नाश झाला, नाही का. आसक्तीमुळे काय काय होतं हे अवधूतांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. म्हणून आपण जर बघितलं तर रामदास स्वामींकडे पहा, ते घरोघर भिक्षा मागायचे आणि प्रत्येक थोडं थोडं ते सार घ्यायचे. म्हणजे भागवतांना असं सांगायचं आहे की ज्ञानेश्वरी आहे, गीता आहे, अनेक ग्रंथ आहेत, अनेक पुराणं आहेत, अनेक उपनिषद आहेत, यांच्यातले संपूर्ण सार हे जीवन विकासाकरता आहे. ते आपण शोधलं पाहिजे, ते आपण घेतलं पाहिजे. म्हणजे कधी पण आपल्या विवेकबुद्धीने आपल्याला ज्ञान संपादन केलं पाहिजे. कुठल्याही आसक्तीत, कुठल्याही मोहात अडकू नये. असं आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी जर आपल्याला खूप चांगलं वाटलं तर आपण तिथे राहून जातो, पण राहणं हे किती चुकीचं आहे की आपण त्या मोहामध्ये अडकतो, त्या आसक्तीमध्ये अडकतो. म्हणून संत ऋषी, स्वामी, संत ऋषी, आचार्य हे सगळे घरोघर फिरून प्रत्येक वेदांमधलं पण आणि प्रत्येक ठिकाणचं पंडितांकडनं पण ज्ञान संपादन करत असत आणि ते ज्ञानाचं ते उपयोग करून आपल्या बुद्धीत वाढ करत असत. अशा प्रकारे भ्रमराचं उदाहरण देऊन अवधूतांना सांगायचे की कुठल्याही एकाच गोष्टीमध्ये आसक्ती धरू नका. त्यांनी व्यापक मन ठेवा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत बघण्याची, निसर्गातनं भगवंत बघण्याची जे सार आहे, सगळीकडे भगवंत व्यापक आहे, हे जे सार आहे ते समजावून घ्या. म्हणून अवधूतांनी तो प्रसंग बघितल्यानंतर त्यांना वाटलं की ह्याच्यातला हा गुण घेण्यासारखा आहे की आसक्तीमध्ये अडकायचं नाही, आपलाच विनाश होतो. आणि म्हणून सर्व ठिकाणी चांगली दृष्टी ठेवून पाहणं हा अवधूतांनी भ्रमराकडनं गुण घेतला. आणि म्हणून त्यांना नमस्कार करूयात आणि अवधूतांनाही नमस्कार करूयात. नमस्कार.